नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्राफिकल मेथड पाहणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन इज नथिंग बट set of two linear equations. If we plot the graph of linear equation on the graph paper, then we get a straight line. In a graphical method to solve the simultaneous linear equations, at first plot the graph of two linear equations on the graph paper. Coordinates of the point of intersection of these two lines is solution of given simultaneous equation. Solve the following simultaneous equation graphically. X plus y is equal to 4 and another equation 2x minus y is equal to 2. Solution x plus y is equal to 4 या इक्वेशनचा मला ग्राफ काढायचा आहे. त्यासाठी मला त्याचा टेबल जो आहे तो तयार करावा लागेल. तो टेबल तयार करण्यासाठी इक्वेशन मी मॉडिफाय करणार आहे. हे इक्वेशन असं होईल y is equal to 4 minus x. याचा अर्थ या टेबलमध्ये मी x ची किंमत जी आहे या टेबलमध्ये मी या ठिकाणी x ची किंमत ठेवणार आहे आणि त्या किमती ठेवून मी y ची किंमत काढणार आहे. तर x ची किंमत ठेवत असताना इथं मी 4 पॉइंट मी ग्राफ पेपरवरती प्लॉट करणार आहे. म्हणून या ठिकाणी x च्या 4 किमती घेतलेल्या आहेत. या ठिकाणी 4च पॉइंट का घ्यायचे? कारण मी जर समजा 2 पॉइंट घेतले, समजा आपण ग्राफ पेपरवरती आपण 2 पॉइंट घेतले, या ठिकाणी हा एक पॉइंट आहे, या ठिकाणी दुसरा एक पॉइंट आहे, तर या दोन्ही पॉइंट मधून जाणारी एक रेषा काढता येईल. परंतु हे 2 पॉइंट दिलेल्या ग्राफवरती आहेत की नाही ते मात्र आपल्याला कन्फर्मली सांगता येत नाही. जर समजा आपण 3 पॉइंट घेतले तर या तिन्ही पॉइंट मधून जर रेषा जात असेल तर हे तिन्ही पॉइंट आपले बरोबर आहेत. पण जर समजा 3 पॉइंट मधून ही रेषा न जाता दोनच पॉइंट मधून जात असेल आणि एक पॉइंट आउटसाइडला असेल तर मात्र कोणता पॉइंट चुकलेला आहे हे आपल्याला समजणार नाही. पण जर समजा मी 4 पॉइंट घेतले आणि 4 पॉइंट घेतल्यानंतर जर मला हे असं जाणवलं की कुठल्याही 3 पॉइंट मधून ही रेषा व्यवस्थितपणे जाते आणि एका पॉइंट मधून जात नाही, ज्या पॉइंट मधून जात नाही त्याचे कोऑर्डिनेट चुकलेले आहेत किंवा त्याचं सोल्युशन चुकलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण 3 पॉइंट जे आहेत या 3 पॉइंट घेणार आहोत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी हे 3 पॉइंट घेतलेले आहेत. पहा, x ची पहिली किंमत जी आहे ती आपण 0 घेतलेली आहे, दुसरी किंमत 1 घेतलेली आहे, तिसरी किंमत 2 घेतलेली आहे आणि चौथी किंमत 3 घेतलेली आहे. जर समजा या ठिकाणी x ची किंमत 0 घेतली तर y ची किंमत किती येईल? पहा, y ची किंमत येईल 4 आणि पॉइंट जो आहे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट इज 0 4. देन x is equal to 1. Then what is value of y? Y is equal to 3 and order pair is 1 3. Then x is equal to 2. Then y is equal to also 2 and order pair is 2 2. Then x is equal to 3. Then y is equal to 1. Therefore we get here 3 1 is the order pair. Then next equation is 2x minus y is equal to 2. Then this equation is modified in this way. Minus y is equal to 2 minus 2x. Then y is equal to minus 2 plus 2x. Therefore y is equal to 2x minus 2. Then putting the value of x, then we get value of y. For this we want to prepare a table. Table is in this way. In this table there is 3 point. There is value of x is 0 1 2 and 3. If x is equal to 0 then we get y is equal to minus 2 and order pair is 0
-2. If x is equal to 1, then y is equal to 0. Then order pair is 1, 0. If x is equal to 2, then what is value of y? Value of y is also 2, and order pair is 2, 2. If x is equal to 3, then y is equal to 4, and order pair is 3, 4. Then we want to plot a graph on a graph paper. For this purpose, I want a graph. Then आपल्याला या ठिकाणी या दोन्ही रेषांचे ग्राफ जे आहेत ते ग्राफ पेपरवरती काढायचे आहेत. यासाठी मला ग्राफ पेपरची गरज आहे, म्हणून या पद्धतीनं आपण हा ग्राफ पेपर घेतलेला आहे. या ग्राफ पेपरवरती या ठिकाणी एक्स ॲक्सिस काढलेला आहे आणि दुसरा जो आहे तो वाय ॲक्सिस काढलेला आहे. हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलरमध्ये इंटरसेक्ट करतात अँड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज ओरिजिन, दॅट इज द 0. देन आय वॉन्ट टू राईट द स्केल. तर स्केल कशा प्रकारे लिहायचं पहा. तर या ठिकाणी आपण हे स्केल लिहिलेलं. यानंतर हे जे ग्राफ आहेत त्या ग्राफवरती एक्स ॲक्सिस वरती या बाजूला 1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहिलेलं आहे. 1 सेंटीमीटर वरती या बाजूला -1, 2, 3, 4 या पद्धतीने लिहिलेला आहे. यामध्ये पहिला जो पॉइंट दिलेला आहे किंवा पहिला जो पॉइंट आहे तो आहे 0,4. हा 0,4 पॉइंट मला प्लॉट करायचा आहे. तर तो कशा प्रकारे प्लॉट करता येईल. तर हा 0,4 पॉइंट जो आहे तो प्लॉट करण्यासाठी इथं एक्स ॲक्सिसचा 0 या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिस वरती 4 जे आहे ते या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो आहे तो पहिला पॉइंट आहे. हा जो पहिला पॉइंट आपण त्याचे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहिलेत. त्यानंतर दुसरा पॉइंट पहा. दुसरा पॉइंट 1, 3 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 3 आहे. म्हणजे तो पॉइंट या ठिकाणी येईल. तर हा तो पॉइंट आहे आणि त्याचे हे कोऑर्डिनेट्स आपण लिहिलेले आहेत. दुसरा जो पॉइंट आहे दुसरा पॉइंट आहे 2, 2. एक्स कोऑर्डिनेट आहे 2 आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा 2 आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी येणार आहे. तो पॉइंट या पद्धतीने आपण प्लॉट केला आणि त्यानंतर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी लिहिलेले आहेत. चौथा जो पॉइंट आहे तो 3, 1 आहे. चौथा पॉइंट 3, 1 आहे आणि तो मी आता प्लॉट करणार आहे. एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 3 आहे आणि हा एक्स कोऑर्डिनेट 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो 1 आहे. Therefore, location of that point is here and coordinates of that point is 3, 1. तुम्ही जर पाहिलं तर या 4 बिंदूतून जाणारी एक रेषा आपल्याला काढता येईल. At first draw the line which is passing through these 4 points and line is in this way and write the equation of line. इक्वेशन ऑफ लाईन जे आहे ते या बाजूला ही जी काही रेषा आहे त्या रेषेच्या कुठल्याही एका टोकाला ते इक्वेशन लिहायचे आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ मला काढायचा आहे. त्यासाठी पहिला जो पॉइंट आहे तो आहे 0, -2. तर या ठिकाणी हा पहिला पॉइंट आहे. इथं एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो -1 आहे आणि तो पॉइंट इथं आलेला आहे आणि तो पॉइंट आपण प्लॉट केलाय. त्याचे कोऑर्डिनेट्स आता या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉइंट जो आहे तो आहे 1, 0 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हा जो आहे तो एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि हा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. Therefore point is location of that point is here and write the coordinates of that point. तर याचे कोऑर्डिनेट्स आपण त्याच्या शेजारी लिहिलेले आहेत. दुसरा जो पॉइंट आहे तिसरा जो पॉइंट आहे 2, 2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा 2 आहे आणि त्या पॉइंटचं लोकेशन या ठिकाणी. पहिल्यांदा हा जो पॉइंट आहे तो लिहिलाय त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत. त्यानंतर हा जो चौथा पॉइंट आहे चौथा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 4 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे ते 3 आहे आणि वाय कोऑर्डिनेट्स जो आहे तो 4 आहे. देन लोकेशन ऑफ दॅट पॉइंट इज हिअर. देन ॲट फर्स्ट प्लॉट दिस पॉइंट इज हिअर अँड राईट दी कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स या पद्धतीने आहेत. तर हे पाहिले तर ह्या चारही रेषा एका सरळ या चारही बिंदूतून जाणारी आपल्याला एक सरळ रेषा काढता येते. वी कॅन ड्रॉ दी स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू दीज 4 पॉइंट इन दिस.
we draw the straight line which is passing in these 4 point, and equation of that line is written at the one end of this line. आता पहा या ठिकाणी इथं ही एक रेषा आहे x plus y is equal to 4. This is the one of the line which is represented on the graph paper, and another equation that is 2x minus y is equal to 4. This is the graph of that equation, and these two graphs are intersect in this point, and coordinate of that point is 2, 2. Then this is the point A, and coordinate of point A is 2, 2, and this is the solution of the simultaneous equation. Coordinates of the point of intersection of these two lines is 2, 2. Therefore, solution is xy is equal to 2, 2. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही परीक्षेमध्ये हे पूर्ण ग्राफ वगैरे काढता, परंतु हे जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन तुम्ही लिहित नाही, आणि अशा पद्धतीनं जर समजा सोल्युशन नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.